तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हेल्दी हेअरचं टॉप सिक्रेट. सो हे बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनल मध्ये नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे पायल. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हेल्दी हेअर टिप्स. आय मीन आपले हेअर्स कसे आपण हेल्दी ठेवू शकतो किंवा काय काय केल्याने ते हेल्दी राहतील. सो विदाउट एनी फर्दर डिले लेट्स गेट स्टार्टेड. तर सगळ्यात पहिली टिप म्हणजे की हेअर्सना ऑइलिंग करायला पाहिजे. आठवड्यातनं किंवा महिन्यातनं एकदा दोनदा करू शकता. 2 तास लावून ठेवायचं किंवा 1 तास लावायचं. जर तुम्हाला चिपचिपी फिलिंग येत असेल किंवा तुमचं स्कॅल्प ऑलरेडी ऑइली असेल तर 2 तासच ठेवायचं किंवा 1 तास ठेवायचं, पण ऑइलिंग करायची ज्याने आपले हेअर्स हेल्दी राहतात. सो नेक्स्ट टिप नाहीये, एक रेमेडी आहे जी मी यूज करते. आय मीन मी ती यूज केली कारण की माझे हेअर्स खूप जास्त डॅमेज झाले होते एक वेळी. म्हणजे मला एकदा टायफॉइड झाला होता आणि कधी टायफॉइड झाल्यानंतर आपले हेअर्स खूप जास्त डॅमेज होतात किंवा गळायला लागतात, खराब होतात, पूर्ण त्यांची शाईन निघून जाते, पूर्ण असं सगळं माझ्यासोबत झालेलं. तेव्हा पूर्ण माझे खालचे जे हेअर्स होते म्हणजे अजिबात त्याच्यामध्ये शाईन राहिली नव्हती किंवा खूप असे डॅमेज झालेले, खूप जास्त फाटे फुटलेले. सो मग तेव्हा मी ती रेमेडी ट्राय केली. तो त्यावेळी त्या रेमेडीने खूप छान वर्क केलं होतं आणि त्यावेळी मी खूप साऱ्या रेमेडी ट्राय केल्या होत्या. काही रेमेडी मी युट्यूबवरनं बघून केलेल्या, तर त्यातली एक रेमेडी अशी होती जी मला खूप जास्त पटली. म्हणजे माझे हेअर जसे होते तसेच्या तसे पुन्हा परत आले. अक्षरशः नवीन हेअर्स यायला पण सुरुवात झाली. जेवढे पण हेअर माझे डॅमेज झालेले ते हळूहळू गळून नवीन हेअर्स यायला सुरुवात झालेली आणि त्याच्यामुळे खूप छान फरक पडला होता माझ्या केसांमध्ये. सो मी ती रेमेडी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो ती रेमेडी व्हिडिओ न स्किप करता पाहिली तर तुम्हाला ती रेमेडी लगेचच समजेल. तर त्या रेमेडीसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी लागते ती म्हणजे कलोंजी. कलोंजी म्हणजे एक ओनियन सीड्स असतात. सो तुम्ही गुगल सर्च करून मनात मिळू शकतात. तर ती कलोंजी पूर्ण मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायची. सो हे फर्स्ट. सेकंड ॲलोवेरा जेल लागतं. मी तेव्हा यूज केलं होतं पतंजलीचं ॲलोवेरा जेल. तुम्ही नॅचरल ॲलोवेरा जेल पण यूज करू शकता. अँड थर्ड व्हिटॅमिन ई ची गोळी, आय मीन कॅप्सूल येते. सो ती तोडून एक त्यात टाकायची असते. सो अशा 3च गोष्टी आपल्याला लागतात. एक तर कलोंजी आपल्याला 2 चमचे घ्यायचे असतात जे आपण वाटून घेतलंय ना मिक्सर मध्ये. त्याचे 2 स्पून कलोंजी, 2 स्पून ॲलोवेरा जेल आणि 1 व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल. सो ह्या 3 गोष्टी मिक्स करायच्या आणि आपल्या स्कॅल्पला लावायच्या. पूर्ण छान मसाज करायचं, पार्टिशन करून करायचं, असं मिडल पार्टिशन करायचं. देन लास्ट पासून सुरुवात करायची, छोटे पार्ट्स करून त्याच्यामध्ये पूर्ण स्कॅल्पला आपल्याला लागेल असं त्याचा मसाज करायचा. पहिले लावून घ्यायचं, नंतर छानपैकी मसाज करायचा. 15 मिनिटं किंवा 10 मिनिटं तुम्ही मसाज करू शकता, 5 मिनिटं पण मसाज करू शकता, पण मसाज करायचा आय मीन इम्पॉर्टंट येते. आणि मसाज केल्यानंतर त्याला अर्धा तास ठेवायचं तसंच आणि देन वॉश करायचं. आणि खूप सारे क्वेश्चन असतात कोणाकोणाचे, हेअर वॉश करून करायचं, हेअर वॉश केल्यानंतर करायचं, कसं करायचं. तर ते कसं करायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते म्हणजे हेअर वॉश न करता पण तुम्ही करू शकता, पण जर ऑइल लावलं असेल हेअर्सना तर ते आधी वॉश करायचं आणि मग करायचं. पण ऑइलिंग नसेल केलं तर तुम्ही डायरेक्ट पण करू शकता. सो ते सगळं लावून झाल्यानंतर अर्धा तास ठेवल्यानंतर तुम्ही शॅम्पू आणि कंडिशनरने हेअर वॉश करायचं. तर शॅम्पू स्कॅल्पला लावायचा असतो. पहिली गोष्ट आहे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शॅम्पू स्कॅल्पला लावायचा असतो. त्यानंतर शॅम्पूने स्कॅल्पला पूर्ण मसाज करायचं, 2 ते 3 मिनिटं मसाज करायचं. देन हेअर वॉश करायचे. खालच्या हेअर्सना मग शॅम्पू नाही लावायचा का, तर तसं नाहीये. वरती जो आपला फेस आलेला असतो तोच खाली घेऊन असं नॉर्मली हेअर्सना लावायचा आणि शॅम्पू 2 वेळा करायचा. आणि शॅम्पू करून झाल्यानंतर कंडिशनर हा फक्त खालच्या हेअर्सनाच लावायचा. स्कॅल्प पासनं खालती तुम्ही कंडिशनर लावू शकता आणि कंडिशनरने खूप छान केसांना शाईन येते. सो कंडिशनर इज इम्पॉर्टंट. आपल्या रेमेडीने हेअर्स हेल्दी पण होतील आणि कंडिशनरने शाईन पण येईल. आता तुम्ही बघू शकता माझ्या हेअर्सना शाईन. मी डव शॅम्पू यूज करते. तुम्ही कोणताही शॅम्पू कोणताही कंडिशनर यूज करू शकता, असं कोणतंच कंपल्शन नाहीये. कारण खूप जणांना कोणते शॅम्पू सूट करतात, खूप जणांना कोणते शॅम्पू सूट करत नाहीत. सो तुम्हाला जे शॅम्पू सूट करतात ते शॅम्पू तुम्ही यूज करू शकता. ओके. आणि एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे की ही रेमेडी कधी करायची. तर ही रेमेडी आठवड्यातनं 2 वेळा करायची, 3 दिवसांनंतर किंवा 4 दिवसांनंतर. पण मी सजेस्ट करेल की 3 दिवसानंतर करायची, कारण 3 दिवसानंतर हेअर वॉश केलाच पाहिजे जर तुमचे हेअर्स खूप जास्त डॅमेज झाले तर मग ही रेमेडी तुम्ही 3 दिवसांनी करू शकता. हे तुम्ही 3 महिने जरी कंटिन्यू केलं ना तर 110% तुमचे हेअर्स जसे होते तसे पुन्हा येतील. पूर्ण
खूप जास्त डॅमेज झाले असतील तर ते पण पुन्हा येतील. सो तुम्ही ही रेमेडी नक्की ट्राय करा आणि 3 महिन्यानंतर माझ्या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा आणि तुमच्या स्कॅल्पमध्ये 100% फरक येणार. आणि तो जर आला तर त्यानंतर 3 महिन्यानंतर का होईना माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा की खरंच फरक आला. बाय द वे, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय.